नमस्कार, मी नम्रता वागळे। दुपारचे 4 वाजलेले आहेत। एबीपी माझावर तुम्ही पाहताय दुपारच्या बातम्या। डाबळीची आणखी एक विदारक घटना समोर आलेली आहे। मोहोळमधल्या विवाहितेची हुंड्यासाठी होणाऱ्या जाचाला कंटाळून आत्महत्या तिने केलेली आहे। शहनाज मुलाणी असं या मृत्युमुखी पडलेल्या विवाहितेचं नाव आहे। हुंडाबळीची ही एक नवी घटना समोर आलेली आहे। शिवकुमार पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। शिवकुमार, काय ताजे अपडेट्स आहेत या संदर्भात? नम्रता, नक्कीच ही एक अत्यंत विदारक अशी घटना आहे। हुंडाबळीबद्दलची जे महाराष्ट्रामध्ये हळहळ व्यक्त केली जाते, एकानंतर एक घटना घडतायत आणि आता हा एक नवीन प्रकार समोर आलेला आहे। ती जी शहनाज मुलाणी आहे, मूळची उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूमची आहे। 2015 मध्ये तिचा विवाह झालेला होता। बार्शीत ती नांदायला आलेली होती, परंतु तिचा पती सोलापुरात कोठारी पाईप्समध्ये कामाला होता। त्यानिमित्त ते मोहोळमध्ये राहत होते आणि जेव्हा ते बार्शीतलं घर त्यांनी बांधलेलं होतं, त्या गृहकर्जाचा हप्ता त्यांना भरायचा होता आणि त्यासाठी शहनाजने 1 लाख रुपये माहेरून आणावे असा आग्रह सातत्याचा होता आणि त्यासाठी तिच्यावर सातत्याने अन्याय केले जायचे, तिचा छळ केला जायचा। अखेरीस हा त्रास सहन न झाल्यामुळे शहनाजने 19 एप्रिल रोजी स्वतःला पेटवून घेतलं। उपचार चालू असताना 20 एप्रिलला तिचा मृत्यू झाला आणि पोलिसांनी चौकशी अंती मोहोळमध्ये हुंडाबळीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि पती जे मुख्य आरोपी आहेत त्यातले त्यांना अटक झालेली आहे आणि सासू सासरे आणि दीर यांच्यावरही गुन्हा दाखल झालेला आहे, परंतु ते अद्याप फरार आहेत। नम्रता, शिवकुमार, या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।